मानवता म्हणजे माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, सर्वांवर प्रेम करावे असे साने गुरुजी म्हणतात. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सर्वांशी प्रेमाने बोलावे, कोणालाही कडू बोलून दुसऱ्याला दुखवू नये. गोड बोलून जग जिंकता येते, गोड बोलून जग जिंकता येते. जे स्वतःला हवे असे वाटते ते दुसऱ्याला देणे म्हणजे माणुसकी होय. एकमेकांवर प्रेम करणे, प्रत्येकाविषयी सहानुभूती, आदर, कुणालाही तुच्छ न लेखणे. गरीब श्रीमंत, वर्ण, जात, धर्म, शारीरिक दृष्टता सबल असो, कुठल्या तरी मनुष्यावर असो किंवा कुठल्या तरी प्राणी मात्रावर असो, त्याविषयी आपल्या मनात कुठलाही भेदभाव नसणे, हाच खरा मानव धर्म होय. माणुसकी हाच आहे खरा धर्म, सांगण्याची पुन्हा वेळ आहे आली. युवक बाबांनो, समजून घ्या हे धर्म, एकतेसाठी पुन्हा नवक्रांतीची मशाल पेटली. जगातले सर्व धर्म माणसाने कसे जगावे हे शिकवतात. दुर्दैवाने सर्वांनी आपापले धर्म लक्षात ठेवले, पण धर्माने शिकवलेली माणुसकी मात्र विसरून गेले. ज्यांच्यावर अन्याय होतो ते देखील माणसेच आणि अन्याय करणारी माणसेच. आजच्या या विज्ञान युगात जग खूप जवळ आले आहे, पण टीव्ही व मोबाईलमुळे आपुलकीची माणसं मात्र दुरावली आहेत. धर्म धर्म करिता करिता अधर्म करीती सारे, धर्म धर्म करिता करिता अधर्म करीती सारे. माणुसकी हाच खरा धर्म आहे, समजून घे जरा मानवारे, समजून घे जरा मानवारे. देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, देव दगडात नसतो तर तो माणसात असतो. माणसात देव शोधणारे अनेक संत, विचारवंत, समाज सुधारक आपल्या भारतात होऊन गेले. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना पंढरीच्या वारीत सामील करून घेतले. संत एकनाथांनी माणसांनी माणसात भेद करणे योग्य नाही हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले. संत गाडगे बाबांनी भुकेलेला अन्न दिले, रोग्यांची सेवा केली, शिक्षणाची